ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जयकुमार गोरे वैद्यकीय मदत कक्षामार्फत गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाते। स्वप्नील वरपे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आजपर्यंत तब्बल 2652 रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आला असून या रक्तपुरवठ्याची एकूण किंमत अंदाजे 39,78,000 रुपये इतकी आहे। या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळून मोठा दिलासा मिळाला आहे। तसेच मागील 3 महिन्यात 15 गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच विविध सामाजिक ट्रस्ट यांच्या माध्यमातून उपचार व शस्त्रक्रियांसाठी सुमारे 2,95,000 रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली आहे। जयकुमार गोरे वैद्यकीय मदत कक्षामार्फत रुग्णांची आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून संबंधित शासकीय विभाग तसेच योजनांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला। त्यामुळे अनेक पात्र रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळून उपचारासाठी मोठा आधार मिळाला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वसामान्यांच्या आरोग्य समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहत गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य उभं केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळत असून समाजातून या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे। स्वप्नील वरपे यांनी रुग्णांच्या कागदपत्रांची पूर्तता, शासकीय योजनांसाठी प्रस्ताव सादर करणे तसेच मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा करून अनेक रुग्णांना दिलासा मिळवून दिलाय।